प्रकरण 10 B2 आधुनिक औद्योगिक समाज मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटी। प्रश्न 15 औद्योगिक समाज इंडस्ट्रियल सोसायटी टीप लिहा। उत्तर हर्बर्ट स्पेन्सरने औद्योगिक समाजाचे वर्णन खालील शब्दात केलेले आहे। औद्योगिक समाजात सर्व प्रकारचे वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेले आढळते। या स्वातंत्र्यात व्यापारविषयक स्वातंत्र्याचा पण अंतर्भाव आहे। समाजातील विविध घटकात जे सहकार्य आढळते ते ऐच्छिक स्वरूपाचे असते। आपली स्वतःची विकसित समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी या समाजाने उद्योगप्रधान सामाजिक संघटनेचा अंगीकार केला असून विकेंद्रित प्रकारच्या नियमन व्यवस्थेवर आधारित शासन यंत्रणा या समाजात आढळते। एवढेच नव्हे तर आपापल्या शक्तीनुसार समाजाचे विविध वर्गांचे विभाजन झालेले असते। थोडक्यात ऐच्छिक संघटन व वैयक्तिक स्वातंत्र्याला मुक्तद्वार हे औद्योगिक समाजाचे महत्त्वाचे अंग आहे। यानंतर सैनिक समाज आणि औद्योगिक समाज यांच्यावरील आपल्या भाष्यात हर्बर्ट स्पेन्सरने असे ठामपणे प्रतिपादन केले आहे की सामाजिक गुंतागुंतीच्या मात्रा डिग्री ऑफ सोशल कॉम्प्लेक्सिटी समाजाच्या सैनिकी औद्योगिक द्विपर्यायावर अवलंबून असते। हर्बर्ट स्पेन्सरच्या मतानुसार अव्यवच्छिन्न समाज अनडिफरन्शिएटेड सोसायटीज हे मुख्यत्वे करून औद्योगिक समाज असतात। कंसामध्ये आज आपण या अर्थाने कंसपूर्ण औद्योगिक समाज ही संकल्पना वापरतो तो अर्थ या ठिकाणी स्पेन्सरला अभिप्रेत नव्हता। आणि आधुनिक समाज हे प्रामुख्याने सैनिकी समाज असतात। समाज हा सैनिकी आहे की औद्योगिक हे कसे ठरवायचे असा प्रश्न उपस्थित करून स्पेन्सर म्हणतो की त्या विशिष्ट समाजाच्या गुंतागुंतीच्या पातळीवर लेव्हल ऑफ कॉम्प्लेक्सिटीवर न ठरवता त्या विशिष्ट समाजाचा इतर समाजाशी असलेल्या किंवा नसलेल्या संघर्षावर ठरविले जावे। हर्बर्ट स्पेन्सरने समाजाचे जे वर्गीकरण केलेले आढळते ते तत्कालीन तो म्हणतो आपण जर इसवी सन 1815 ते 1850 या काळाची 1851 ते वर्तमान काळ म्हणजे स्पेन्सर जोपर्यंत जिवंत होता तो इसवी सन 1903 पर्यंतचा काळ होय, याचा जर तुलनात्मक विचार केला तर आपल्या हे सहज लक्षात येईल की नंतरच्या काळात युद्ध साहित्याबरोबरच समाजातील व त्याचप्रमाणे राष्ट्रातील संघर्षाचे प्रमाण वाढले होते। त्याचा अपरिहार्य परिणाम हा व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होण्यात झाला। व्यक्तींच्यावर जुलूम जबरदस्तीचे नियंत्रण प्रस्थापित होऊन त्यातून सामाजिक जीवनात सैनिकी शासन यंत्रणेचा उदय होणे अत्यंत अपरिहार्य होते। उद्योगवाद इंडस्ट्रियलिझम। प्रश्न 16 उद्योगवाद इंडस्ट्रियलिझम म्हणजे काय? आधुनिक उद्योगवादाच्या विकासाबद्दल थोडक्यात माहिती लिहा। उत्तर आधुनिक काळात आविष्कृत वैज्ञानिक आणि विकसित उपकरणे तसे यंत्रज्ञान व उपयोग यावर आधारित तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक समाजात उत्पादन होणारे सामाजिक संबंध आणि संस्थांच्या भोवताल जी सांस्कृतिक सामाजिक व्यवस्था संघटित होते तिला उद्योगवाद असे म्हणतात। औद्योगिक संस्थेची संरचना किंवा इतर कोणतीही संरचना यांच्या मदतीविना उद्योगवाद स्वतःच एक वेगळी व स्वतंत्र सांस्कृतिक व्यवस्था आहे। उद्योगवादाची ही संकल्पना एका वेगळ्या व स्वतंत्र सांस्कृतिक व्यवस्थेच्या रूपात मांडली आहे। औद्योगिकरणाच्या संदर्भात उद्योगवादाची एक स्पष्ट स्वच्छ अशी व्याख्या पुढील प्रमाणे मांडता येईल। मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे व त्यासाठी घरेलू उत्पादन किंवा निर्मिती व्यवस्थेच्या ठिकाणी कारखाना प्रणालीचा उपयोग करणे याला उद्योगवाद म्हणता येईल। म्हणजेच असे म्हणता येईल की ज्या व्यवस्थेत सर्व कामगार वेगवेगळे आणि वेगवेगळ्या स्थानी कार्य करीत नसून एकत्रितपणे एकाच ठिकाणी करीत असून त्या मोबदल्यात त्यांना मजुरी किंवा पगार दिला जातो त्यास उद्योगवाद असे म्हणतात। उद्योगवाद उद्योगावर आधारित अशी व्यवस्था आहे ज्याला उत्पादन या अंगानेच नव्हे तर त्याच्या प्रक्रिया या अंगाने प्रस्तुत केले जाते। उद्योगवादाची वैशिष्ट्ये 1 उद्योगवाद एक व्यवस्था आहे तसेच एक विशिष्ट पर्यावरण आहे। 2 उद्योगवाद उद्योगांवर आधारित एक अदृश्य व अमूर्त धारणा आहे जिला विभिन्न बाह्य लक्षणे किंवा प्रतीके याद्वारे ओळखले जाते। 3 उद्योगवादाचा उद्देश आर्थिक प्रगती मानले जाते। 4 उद्योगवाद एक सुनिश्चित आणि मर्यादित धारणा आहे। यात केवळ कारखाना उद्योगच समाविष्ट असतात। यात कृषी व कुटीर उद्योगांना स्थान नाही। 5
उद्योगवादाचा संबंध केव्हाही कारखान्यांना आधुनिक स्तरावर प्रस्थापित करणे व त्यांना विकसित करण्याशी असतो. या अंतर्गत कारखान्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान व वेळेची बचत करणारी व नफा वाढवणाऱ्या यंत्रांचा प्रयोग केला जात असतो. 6. उद्योगवाद परंपरागत समाजाशी संबंधित नसून आधुनिक समाज आणि औद्योगिक समुदाय आणि संस्कृती यांच्याशी संबंधित आहे. 7. उद्योगवादाचा उद्देश आर्थिक प्रगती आहे. कोणत्याही औद्योगिक व्यवस्थेत विभिन्न प्रकारचे आर्थिक आणि व्यापारिक संघटन जसे मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स, ट्रस्ट आणि कार्टेल किंवा इतर प्रकारचे व्यापार प्रोत्साहन उद्योगात निर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी बाजाराचा शोध, विविध प्रकारची वृद्धी, लाभ इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाते. 8. उद्योगवादाची प्रक्रिया एका स्वतंत्र व्यवहार व्यवस्थेला जन्म देत असते. 9. उद्योगवाद कोणत्याही समाजातील सदस्यांसाठी नवीन व एका विशिष्ट विचारधारेला प्रोत्साहन देत असते. उद्योगवादाचे वर्गीकरण. उद्योगवाद वास्तविक उद्योगांची मोठी संख्या व मोठ्या प्रमाणावर उत्पादनाशी संबंधित आहे. तेव्हा औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून उद्योगांना प्रमुख 2 भागात वर्गीकृत केले जाते. 1. सरळ परिवर्तनीय उद्योग, सिंपल ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रीज. यामध्ये कृषी प्रक्रियांचे शिकार करणे व पशुपालन स्तरावरील उद्योगांना समाविष्ट केले जाते. या उद्योगामध्ये उत्पादन यंत्रप्रणाली विकसित अवस्थेत होती व अतिशय सरळ होती. 2. क्लिष्ट परिवर्तनीय उद्योग, कॉम्प्लेक्स ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रीज. या उद्योगामध्ये यंत्र अपेक्षाकृत अधिक क्लिष्ट व गुंतागुंतीचे प्रकार उपयोगात आणले जातात. शिवाय यात केलेले उत्पादनही अधिक सुधारलेले व नाविन्यपूर्ण असते. यांना पुन्हा 2 प्रकारे वर्गीकृत केले जाते. प्रारंभिक उद्योग, अर्ली इंडस्ट्री. प्रारंभिक उद्योगावर प्रारंभिक उद्योगवाद आधारित आहेत. हिला औद्योगिक क्रांतीचे अधिष्ठान म्हणता येईल. आधुनिक उद्योग, मॉडर्न इंडस्ट्रीज. आधुनिक उद्योग औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान इंग्लंड आणि त्यानंतर अनेक युरोपियन आणि अमेरिकन राज्यांमध्ये पसरले आणि त्यांचे वर्तमान स्वरूप आज जगातील अनेक देशात पाहायला मिळते. या व्यवस्थेलाच आधुनिक उद्योगवाद, मॉडर्न इंडस्ट्रियलिझम असे म्हटले जाते. उद्योगवादाच्या विकासाचे कारक घटक. सर्कमस्टन्सेस फॉर द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियलिझम. 1. भूस्वामित्व व्यवस्था. युरोपात म्हणजे विशेषतः इंग्लंडमध्ये 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत भूस्वामित्व व्यवस्था, फ्युडल सिस्टीम प्रचलित होती. यानुसार भूस्वामी एखाद्या कृषी भूमीचा अधिकारी असे व तो तीवर काही कृषी मजुरांकडून शेती मशागतीचे कार्य करीत असे. या क्षेत्राशी संबंधित काही किरकोळ व्यापारी आणि कामगार ते पण तिथे उपलब्ध होत असत आणि आवश्यकतेच्या जवळपास सर्व वस्तू तिथे उपलब्ध होत असत. हे मजूर आपल्या मालकाच्या आदेशानुसार कृषी कार्य करीत आणि त्यांच्या सैन्यात युद्धाचे कार्य पण पार पाडित होते. भूस्वामींचे संबंध शासनाशी आणि श्रमिकांची असायचे. शासनाची भूमी त्यांना प्राप्त होती व श्रमिक त्यांच्या अधीन होते. अशा प्रकारे ते विशिष्ट मर्यादेपर्यंत जमीनदाराच्या स्थितीत होते. त्यांचे संबंध या दोन्ही स्तरावर सौहार्दपूर्ण प्रेमाचे राहत नव्हते. 11व्या शतकाच्या अखेरीस नगरांचा विकास होताच या कृषी श्रमिकांना आश्रय आणि सुरक्षा प्राप्त झाली आणि याबरोबरच भूस्वामी व्यवस्थेचे पतन झाले. 2. गिल्ड व्यवस्था. कृषी श्रमिक आधी भूस्वामींच्या अधिकाराखाली होते व कृषी कार्य करीत होते. ते आता समूहाने नगरांमध्ये स्थापित होऊ लागले. येथे ते विभिन्न कलाकुसरीचे काम करू लागले. हळूहळू त्यांच्या उत्पादनाची बाजारात मागणी वाढू लागली. कृषी श्रमिकांच्या या सर्व क्रिया एकत्रितपणे गिल्ड च्या स्वरूपात विकसित झाली. मध्यकालीन युगात या गिल्डांनी सामाजिक एकतेच्या तत्वांना अधिक मजबूत केले. अशा प्रकारे या गिल्डांनी एका महत्त्वाच्या गिल्ड व्यवस्थेला जन्म दिला. ही व्यवस्था प्रामुख्याने 13व्या आणि 14व्या शतकात दृढ झाली, परंतु त्याचे प्रचलन 19व्या शतकाच्या आरंभापर्यंतच सुरूच राहिले. परंतु या शतकाच्या अंती भांडवलवादाचा जन्म होणे, प्रोटेस्टंटवादी धर्माचा प्रभाव वाढणे, सांस्कृतिक आणि आर्थिक संस्थांचे धर्मापासून वेगळे होणे आणि नवीन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार या सर्व कारणांमुळे गिल्ड व्यवस्थेचे पतन झाले. 3. पूर्ण भांडवलवादी व्यवस्था. पूर्व भांडवलवादी व्यवस्था. पूर्व भांडवलवादी व्यवस्थेचा जन्म गिल्ड अवस्थेच्या पतनानंतर लगेच झाला. पूर्व भांडवलवादी व्यवस्थेला अमेरिकेत घरेलू व्यवस्था, डोमेस्टिक और पुटिंग आउट सिस्टीम या नावाने ओळखले जाते.
मध्ये उत्पादनाची पद्धत गिल्ड व्यवस्थे समान होती, परंतु त्यांची संरचना गिल्ड संरचनेपेक्षा भिन्न होती. परिवार स्वतःच पिता किंवा कोणा मालकाच्या द्वारे कच्च्या मालाचे उत्पादन करीत असे व ग्राहकांना तयार माल विकत असे. श्रमिक स्वतःच मालक राहत असे व त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत असत. एक प्रकारे हे कुटीर उद्योगाचे रूप आहे, परंतु व्यवस्थेतही मध्यस्थ व्यक्ती किंवा व्यापाऱ्यांचे श्रमिकांना कच्चा माल विकण्याचे, त्यांना उधार पैसे देण्यात हात राहत असे आणि तयार माल स्वतः बाजारात जाऊन विक्री करून प्राप्त लाभ तो स्वतःसाठी ठेवत असे. अशा प्रकारे मागणी निरंतर घटत राहिल्याने कारागीर, सामान्य श्रमिक थोडीशी पण निश्चित मजुरी प्राप्त करण्याच्या बदल्यात काम करू लागला. इंग्लंडच्या कायद्यांनी लहान सहान कृषकांकडून भूमी काढून घेऊन मोठ्या भूस्वामींना शक्तिशाली वर्ग बनवले. अशा प्रकारे नव्या उत्पादन केंद्रांना प्रोत्साहन मिळू लागले. उपरोक्त परिस्थितीमुळे परिणाम असा झाला की कारखाना व्यवस्था, फॅक्टरी सिस्टमचा जन्म झाला व तिलाच आधुनिक उद्योगवादाचे अधिष्ठान मानले जाते. थोडक्यात उद्योगवादाच्या विकासाच्या कारक तत्वांना पुढील प्रमाणे मांडता येईल. 1. कारखाना व्यवस्थेचा उदय, राईज ऑफ फॅक्टरी सिस्टीम. यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होत. 1. शक्तिप्रयोग करणाऱ्या यंत्राचे प्रचलन. 2. श्रमाला प्राप्त होणाऱ्या सामूहिक शक्तीचे रूप. 3. कारखान्यांमध्ये श्रमाचे विभाजन. 4. मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन. 5. श्रमिक मालक विभाजन किंवा वर्गभेद. 6. औद्योगिक संस्थांमध्ये विशेषत्वाचे प्रगटीकरण. 2. भांडवलवादी व्यवस्थेचा जन्म, राईज ऑफ कॅपिटलिस्ट सिस्टीम. यामध्ये पुढील प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात. 1. भांडवलाच्या संकलनावर अधिक जोर. 2. नफाबाजीमध्ये वाढ. 3. व्यापार बाजारांचे अधिपत्य. 3. इतर कारणे, अदर फॅक्टर्स. यामध्ये पुढील तत्वे आढळतात. 1. दळणवळणाच्या साधनात विस्तार. 2. उद्योगांचा अधिक विस्तार. 3. औद्योगिक केंद्र आणि नागरीकरण. 4. विभिन्न प्रकारची औद्योगिक समस्या. भांडवलवाद, कॅपिटलिझम. प्रश्न 17. टीप लिहा. कार्ल मार्क्सचा भांडवलवाद. वर्गसंघर्षाच्या सिद्धांताप्रमाणेच कार्ल मार्क्सचा भांडवलशाही संबंधीचा विचार महत्त्वपूर्ण आहे. मार्क्सचा भांडवलशाहीचा विचार समाजाच्या आर्थिक विकासाच्या टप्प्याचा एक आवश्यक भाग म्हणून समजूत घेणे आवश्यक आहे. मार्क्सचा भांडवलशाही संबंधीचा विचार हा त्याने केलेल्या राजकीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आकाराला आला असून भांडवलशाही संबंधीचे सर्व विचार त्याने त्याच्या स्वतःच्या भांडवल या ग्रंथात ग्रंथित करून ठेवले आहेत. भांडवलवाद म्हणजे नेमके काय? भांडवलशाहीची निश्चित व्याख्या कोणती? या प्रश्नाची उत्तरे देणे अवघड आहे. मार्क्सने सुद्धा भांडवलशाहीवर चर्चा करताना भांडवलशाहीची स्पष्ट निश्चित व्याख्या केल्याचे आढळत नाही. भांडवलशाही या शब्दातून अनेक अर्थ निघतात. त्यापैकी मार्क्सला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता ते आपण पाहू. भांडवलशाही म्हणजे श्रीमंत वर्ग. भांडवलशाही म्हणजे मोठे कारखाने, पैसा, जमीन जुमला इत्यादी अनेक समजुती लोकांच्या मनात असतात. वास्तविकतः विशिष्ट प्रकारची अर्थव्यवस्था किंवा समाजव्यवस्था दिग्दर्शित करणारा शब्द म्हणजे भांडवलशाही. डॉक्टर H.P. फेअरचाइल्डच्या मते अवतरणामध्ये आधुनिक प्रगत अशा औद्योगिक राष्ट्रातील समाजव्यवस्थेत अस्तित्वात असलेली वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक व्यवस्था म्हणजे भांडवलवाद होय. अवतरण पूर्ण. वरील व्याख्यांचा मतितार्थ असा की भांडवलशाही म्हणजे समाजातील अर्थव्यवस्थेचा एक प्रकार होय. म्हणून ज्या वेळेला भांडवलशाही नष्ट करा असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ मोठमोठ्या गिरण्या, कारखाने नष्ट करा असा होत नाही, तर भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्था नष्ट करा असा होतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था का नष्ट करायची याचे कारण प्रतिपादन करताना मार्क्स म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे समाजातील काही मूठभर लोकांच्या हातात पैशाचे केंद्रीकरण होते व ही मूठभर पैसेवाली माणसे आपल्या पैशाच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचे शोषण करतात. राष्ट्रात व समाजात भांडवलशाही कशी निर्माण झाली याचे विवेचन करताना मार्क्स म्हणतो की युरोप खंडात झालेल्या औद्योगिक क्रांतीचा तो अपरिहार्य परिणाम होय. यावर अधिक विवेचन करताना मार्क्स असे स्पष्ट करतो की औद्योगिक क्रांतीनंतर आणखी नवीन शोध लागले, उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागले, व्यापार वाढला. या सर्वातून समाजात जी अर्थव्यवस्था विकसित झाली ती भांडवलशाही अर्थव्यवस्था होय. समाजाचे संक्रमण होत असताना समाज विकासाच्या विशिष्ट अवस्था निर्माण होतात असे मार्क्सला वाटते. समाज विकासाच्या प्रत्येक अवस्थेत विनाशाची बीजे अंतर्भूत असतात. या द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या पद्धतीचा उपयोग करून
मार्क्सने गुलामगिरी व सरंजामशाही समाजव्यवस्थेचा विकास कसा झाला हे स्पष्ट केले. तसेच या पद्धतीचा उपयोग भांडवलशाही समाजव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी केला. म्हणजे भांडवलदारी उत्पादन पद्धती व तिचा विकास यावर लक्ष केंद्रित करून मार्क्सला भविष्यकालीन साम्यवादी समाजव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करावयाचे आहे. मार्क्सने या सिद्धांतात द्वंद्वात्मक भौतिकवादाचा उपयोग केल्यामुळे अन्य समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञांपेक्षा मार्क्सचे चिंतन व मार्क्सचा दृष्टिकोन हा भिन्न ठरला आहे. भांडवलदारी उत्पादन पद्धती व तिचा विकास यावर मार्क्सचे विवेचन पुढील दोन कारणासाठी महत्त्वाचे ठरतात. एक, भांडवलशाहीतील द्वंद्वात्मक संबंध किंवा अंतर्विरोध कोणता हे समजून घेणे. दोन, भविष्यकालीन साम्यवादी समाजव्यवस्थेच्या स्वरूपाची पार्श्वभूमी समजून घेणे. अशा प्रकारे वरील दोन्ही कारणासाठी भांडवलशाहीचे समाजशास्त्र याबाबत मार्क्सच्या विचारांचे अध्ययन करणे आवश्यक ठरते. प्रश्न 18. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. भांडवलशाहीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहणे अत्यंत जरुरी आहे. काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे पहिले वैशिष्ट्य हे की कोणत्याही वस्तूचे उत्पादन हे विक्रीसाठी असते, अधिक नफा मिळवण्यासाठी असते, परंतु समाजाच्या गरजेसाठी नसते. उदाहरणार्थ, साध्या सुती कापडात नफा झाला नाही तर गिरणी मालक सुती कापडांचे उत्पादन बंद करून त्याऐवजी अधिक नफा मिळवून देणारे रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर सारखे उंची कापडाचे उत्पादन सुरू करतो. विक्रीसाठीच वस्तूंचे उत्पादन हे भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य असून नफा मिळवणे हा या उत्पादन पद्धतीचा केंद्रबिंदू आहे. एकंदरीत भांडवलशाही ही सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अहितकारक आहे असे म्हटले जाते. 2. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्य हे की सामाजिक उत्पादनावरही खाजगी मालकी हक्क प्रस्थापित केले जातात. 3. या अर्थव्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य हे की उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या सहाय्याने आणि मोठमोठ्या कारखान्यातून होत असते. 4. या पद्धतीचे चौथे वैशिष्ट्य असे की कारखानदार मजुरांना पगार व वेतन चलनाच्या स्वरूपात देतात. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंप्रमाणेच भांडवलदार किंवा कारखाना मालक कामगारांची श्रमशक्ती विकत घेतो. कामगारांची श्रमशक्ती ही उत्पादनाचा एक घटक बनते. 5. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे पाचवे आणि शेवटचे वैशिष्ट्य हे की उत्पादन क्षेत्र व बाजार यात प्रचंड प्रमाणात स्पर्धा चालते. एकाच प्रकारचा माल जेव्हा वेगवेगळ्या कारखानदारांकडून निर्माण केला जातो तेव्हा अशी स्पर्धा अटळ ठरते. वरील भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिल्यास असे लक्षात येते की वैज्ञानिक क्षेत्रात झालेली प्रगती, भांडवलाचा झालेला संचय, जगण्यासाठी दुसरे कोणतेच साधन नसल्यामुळे आपली श्रमशक्ती विकून त्याद्वारे मिळणाऱ्या वेतनावर किंवा मजुरीवर काम करणारे श्रमिक, तसेच शेती व्यवसायातून हाकलले गेल्याने जगण्यासाठी शहराकडे धाव घेणारे असंख्य शेतमजूर इत्यादी गोष्टी भांडवलशाहीची प्राथमिक गरज असते. प्रश्न 19. भांडवलशाहीचे दुष्परिणाम सांगा. उत्तर. 1. बेकारी. बेकारांची निर्मिती हा भांडवलशाहीचा एक महत्त्वाचा परिणाम. मजूर आपली श्रमशक्ती विकण्यासाठी बाजारात येतो. श्रमिकांची श्रमशक्ती जर बाजारात विकली गेली नाही तर श्रमिक बेकार होऊन श्रम बाजारात श्रमिकांची संख्या वाढीला लागून श्रमिकात श्रम विकण्याची स्पर्धा लागते व स्पर्धेमुळे मजुरीचे दर उतरतात. मजुरीचे दर कमी झाले की भांडवलदारांचा फायदा होतो. बेकारीमुळे कमी मजुरीत श्रमिक मिळतात. उत्पादन वाढीच्या नादात मालक कारखान्यात यंत्रांचा वापर करतात. त्याचाही परिणाम बेकारी वाढण्यात होतो. 2. संपत्ती व उद्योगांचे केंद्रीकरण. उद्योगांचे व संपत्तीचे एकत्रीकरण हा भांडवलशाहीच्या विकासाचा एक अंगभूत नियम असतो. धंद्याच्या सोयीसाठी तसेच धंद्यातील काटकसर व उत्पादन क्षमता यासाठी एका धंद्यातील लोक एकमेकांशी सहकार्य करतात. एकत्र येऊन काही धंदे एकत्रितरित्या करतात. अमक्याचा सहभाग, अमक्याची पाती इत्यादी शब्द या क्षेत्रात आपण नेहमी ऐकतो. याचा अर्थ त्या त्या धंद्याचे एकत्रितकरण होणे असा होतो. 3. योजनाहीनता. प्रत्येक कारखानदार आपल्या अंदाजाप्रमाणे बाजारपेठांचा अंदाज घेऊन मालांचे उत्पादन करतो. सर्व कारखानदारांचा माल एकदमच जर बाजारात आला तर बाजारात एकाच प्रकारच्या मालाची विपुलता होऊन मालाची मागणी व मालाचा उठाव त्या प्रमाणात नसेल तर वस्तूंच्या किमती घसरण्याची व पर्यायाने कारखानदारांचा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याही क्षेत्रात
योजनापूर्वक बाजारपेठा निवडणे व खरेदीदारांचा अंदाज घेणे या गोष्टी योजनापूर्वकच ठरवाव्या लागतात. एकाच प्रकारचा माल अनेक कारखान्यातून तयार करण्याऐवजी वेगवेगळा माल प्रत्येक कारखानदाराने तयार केला तर त्यात सर्वांचाच फायदा होण्याची शक्यता असते. पण भांडवलशाहीत तसे होत नाही. प्रत्येक मालक आपला स्वतःचाच फायदा पाहतो. त्यामुळे एकाच क्षेत्रात समान वस्तूंचे कारखाने निघून भांडवलदारांचे व पर्यायाने श्रमिकांचेही नुकसान होते. 4. धंद्याचे संकेंद्रीकरण. धंद्याच्या एकत्रीकरणाप्रमाणेच धंद्याचे संकेंद्रीकरण भांडवलशाहीचाच एक परिणाम होय. संकेंद्रीकरण म्हणजे एकाच भांडवलदाराकडून अनेक व्यवसायांचे नियंत्रण करणे होय. भारतापुरते बोलावयाचे झाल्यास टाटा व बिर्ला यांच्या हातात भारतातील बहुसंख्य उद्योग आहेत. हे संकेंद्रीकरण एका राष्ट्रापुरते मर्यादित राहत नाही तर व्यापक पातळीवर ते आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करते. यामुळे जगातील विविध राष्ट्रात नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होतात. माल अधिक प्रमाणात खपतो व परिणामी अधिक नफा पदरात पडतो. 5. श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिक गरीब. भांडवलशाहीचा आणखी एक परिणाम असा की श्रीमंत हे अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब बनतात. कारण या अवस्थेत संपत्तीचे व उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाल्याने समाजातील बहुसंख्य उत्पादनावर भांडवलावर फारच थोड्या लोकांची मालकी प्रस्थापित होते. ज्यांच्या हातात संपत्ती आहे, उत्पादन व्यवस्था आहे असे लोक अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने कामगारांना कामाचा योग्य मोबदला देत नाहीत. स्वयंचलित यंत्रामुळे उद्योगधंद्यात मानवी शक्तींच्या वापराचे प्रमाण कमी होत गेले व श्रम बाजारात श्रमिकांचे प्रमाण वाढले. परिणामतः मिळेल त्या मोबदल्यात श्रमिक श्रम विकण्यास तयार होतो. श्रमिक हे अधिक गरीब होतात व कारखानदार अधिक श्रीमंत होतात. 6. आर्थिक संकटे. भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्था ही तेजी मंदीच्या लाटेवर चालते. दर 10-12 वर्षांनी आर्थिक संकट मंदीच्या रूपाने आल्याचे आढळून येते. या काळात माल पडून राहतो. बाजारात मालाला मागणी नसेल तर उत्पादन थांबविले जाते व याचा परिणाम उद्योगधंदे बुडण्यात वा बंद पडण्यात येतो. त्यामुळे कामगार बेकार होऊन समाजात व राष्ट्रात बेकारीचे प्रमाण खूपच वाढते. पडून राहिलेल्या मालाचा खप होण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा त्यासाठी संघर्षही करावा लागतो. भांडवलदारीमुळे बेकारी वाढते व विविध प्रकारच्या गुन्ह्यांना व्यसनांना जन्म देते. भांडवलशाहीच्या विनाशाची अपरिहार्यता किंवा भांडवलशाहीची आत्मविनाशकता. भांडवलशाहीच्या परिणामाची चर्चा केल्यानंतर शेवटी मार्क्सने असा विचार व्यक्त केला की भांडवलशाहीचा विनाश ही भविष्यकाळातील एक अपरिहार्य घटना आहे. भांडवलशाहीच्या विकासातच तिच्या विनाशाची बीजे रोवली आहेत. आपल्या या निष्कर्षाची कार्ल मार्क्सने पुढील कारणे प्रतिपादन केली आहेत. 1. प्रचंड उत्पादन व उत्पादनावरील एकाधिकार. भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेचा कल हा मोठ्या प्रमाणात वस्तू उत्पादन करण्याकडे व वस्तू उत्पादनाचे एकाधिकार मिळवण्याकडे असतो. या प्रवृत्तीमुळे काही मोजक्या व्यक्तींच्या हातात संपत्तीचे एकत्रीकरण होते व याचा परिणाम भांडवलदारांची संख्या घटण्यात व मजुरांची संख्या वाढण्यात होतो. श्रमिक दरिद्री बनतात व त्यांच्यात असंतोष गुंतत राहतो. 2. उद्योगधंद्याचे केंद्रीकरण. भांडवलशाही उत्पादन व्यवस्थेत असे दिसते की एका विशिष्ट पातळीवर शहरी केंद्रीकरण होते. त्यामुळे हजारो गिरणी कामगार त्या शहरात एकत्रित येतात. एवढ्या मोठ्या संख्येने कामगार एकत्रित आले की त्यांना संघटित होणे सोपे जाते. कामगार संघटित झाले की त्यांच्यात वर्गभावना निर्माण होते. या वर्गभावनेमुळे संघटितपणे कामगार आपल्या शक्तीचे प्रदर्शन मालकापुढे करू शकतात. 3. कामगारांचे ऐक्य. अधिक नफ्याच्या लालसेने भांडवलदार जगातील अनेक बाजार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यामुळे कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगारांशी विचारविनिमय करण्याची व अनेक देशातील कामगारांच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्याची संधी मिळते. त्यामुळे जगातील सर्व कामगारांची परिस्थिती समान असल्याची जाणीव कामगारांना झाल्यास ते अधिक एकोप्याने भांडवलदारांविरुद्ध उभे राहतात. 4. संघर्षाचे वाढते प्रमाण. भांडवलशाहीतून आर्थिक क्षेत्रात सतत संघर्ष निर्माण होत जातात. भांडवलशाहीची वाढ आणि विकास याबरोबर या संघर्षाचे प्रमाणही वाढते. हे संघर्ष भांडवलदारांची स्थिती असुरक्षित करतात. 5. अतिउत्पादन व आर्थिक मंदी. वस्तूंचे अतिउत्पादन हे भांडवलशाहीवर येऊन पडणारे आणखी एक संकट होय. अतिउत्पादनामुळे मालाला पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक मिळत नाहीत. त्यामुळे आर्थिक मंदीचे संकट येते. त्यातून बेकारी उत्पन्न होते व बेकारी पुन्हा वर्गसंघर्षाला चालना देते. कामगार व भांडवलदार यांच्यात संघर्ष.
कामगारांचे परावलंबन वाढावे व त्यांच्या दुर्दशेत वाढ व्हावी यासाठी कारखानदार प्रयत्न करतात. भांडवलदार कामगारांची संख्या भरमसाठ वाढवतात. कामगारांना ते एकमेकांच्या निकटच्या सहवासात आणतात की ज्याच्यामुळे त्यांच्यात आपोआपच वर्ग जाणीव निर्माण होते. परिणामतः आपल्या दुर्दशेविरुद्ध आवाज उठवतात. यातूनच कामगार व भांडवलदार यांच्यात लढा सुरू होतो. हा लढा भांडवलशाहीच्या विनाशाकडे नेतो. अशा प्रकारे भांडवलदारी उत्पादनास खरा अडथळा भांडवलच आहे. भांडवल व भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यातील विरोध हा भांडवलदारी पद्धतीतील आंतरविरोध आहे. म्हणून मार्क्सच्या मते भांडवलशाहीमधील आंतरविरोधामुळे भांडवलशाही आत्मविनाशक आहे. भांडवलदारी नष्ट झाल्याशिवाय श्रमाची परात्मता संपणे शक्य नाही, तसेच श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होणेही शक्य नाही. समाजाच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेनंतर साम्यवादी समाजव्यवस्था अस्तित्वात येईल असे मार्क्सला वाटते. प्रश्न 20. आधुनिक भांडवलशाहीच्या प्रेरणेची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. आधुनिक भांडवलशाहीचे स्वरूप ऐतिहासिक भांडवलशाहीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याने वेबरने प्रतिपादन केले आहे. आधुनिक भांडवलशाहीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांनाच वेबरने आधुनिक भांडवलशाहीची प्रेरणा असे म्हटले आहे. 1. या व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खाजगी मालमत्तेचे संपादन करणे होय. 2. उत्पादित मालासाठी संघटित बाजारांची व्यवस्था करणे. 3. कामगारांना नोकरीला लावून मोठ्या गिरण्या व कारखाने याद्वारे मालाचे उत्पादन म्हणजेच समूहाद्वारा समूहासाठी उत्पादन करणे. 4. धनासाठी वस्तूंचे उत्पादन करून अधिकाधिक नफा प्राप्त करणे किंवा मिळवणे. 5. व्यावसायिक कार्य हे व्यक्तीचे स्वसाध्य असते. ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे प्रमुख कार्य असते. 6. कार्यकुशलता आणि व्यवसायाविषयी पूर्ण निष्ठा. 7. काम ही आकस्मिक घटना समजली जात नाही. काम एक वस्तू मानली जाते ज्याकरता व्यक्ती जिवंत राहते. वरील व्यावसायिक नीतिशास्त्र आधुनिक भांडवलवादाच्या प्रेरणेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या आधारावरच व्यक्तीच्या योग्यतेचे मोजमाप केले जाते आणि त्याच्या कार्यकुशलतेनुसार त्यांना पैसे दिले जातात. जे लोक आपल्या कार्यात अधिक दक्ष असतात असेच लोक आपल्या व्यवसायात प्रगती करतात आणि जे लोक दक्ष नसतात ते प्रगती करू शकत नाहीत. भांडवलशाही समाजात व्यक्तीची किंमत त्याच्या कामावरून ठरवली जाते, मग त्याचा व्यवसाय हा कोणताही असो. मॅक्स वेबर स्पष्ट करतो की अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींची आवश्यकता असते की ज्या व्यक्ती मानवी वैशिष्ट्ये, आचरण आणि त्या संबंधित सामाजिक परिस्थितीमध्ये इतरांपेक्षा वेगळ्या असतात. या संदर्भात मॅक्स वेबर म्हणतो की पाश्चिमात्य देशातील आधुनिक भांडवलवाद हा प्रोटेस्टंट धर्मापासून निर्माण झाला आहे. आधुनिक भांडवलशाहीमध्ये समाविष्ट असणारी भावना तीच आहे की जी प्रोटेस्टंट धर्मातील आचरणाच्या नियमात आणि व्यावहारिक नैतिकतेत बघायला मिळते. पुढे मॅक्स वेबर स्पष्ट करतो की आधुनिक भांडवलवाद अस्तित्वात येण्यापूर्वीच प्रोटेस्टंट धर्म आणि त्याच्या व्यावहारिक आचरणाच्या रूपाने भांडवलवाद विकसित झाला होता. अशा प्रकारे भांडवलवाद निर्माण होण्यापूर्वीच प्रोटेस्टंट धर्माच्या रूपाने भांडवलवादाचा आत्मा निर्माण झाला होता. म्हणून प्रोटेस्टंट धर्माचे व्यावहारिक नीतिशास्त्र हीच आधुनिक भांडवलवादाची प्रेरणा होय असा निष्कर्ष वेबरने मांडला. प्रश्न 21. प्रोटेस्टंट धर्माचे आधुनिक भांडवलशाहीमध्ये योगदान कोणते? उत्तर. आधुनिक भांडवलवादाच्या विकासामध्ये प्रोटेस्टंट धर्माचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आधुनिक भांडवलशाहीच्या दृष्टीने हे योगदान कोणते आहे या संबंधीचे पुरावे मॅक्स वेबरने पुढील प्रमाणे सादर केले आहेत. 1. श्रमाला पवित्र मानले. मॅक्स वेबरने आपल्या नीतितत्वात काम करणे हा सद्गुण असून तो आपण अंगीकारला पाहिजे असे म्हटले आहे. आपण अधिक काम करून अधिक पैसा मिळवणे आणि अधिक बचत करण्याइतके हुशार असलो पाहिजे. माणसाच्या कामातील ही हुशारी व्यक्तींना आणि समाजाला आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून देते. आधुनिक भांडवलशाहीच्या प्रोटेस्टंटवादाशी संबंध प्रस्थापित करताना मॅक्स वेबर म्हणतो की काम करणे हा सद्गुण आहे ही प्रोटेस्टंटवाद्यांची कल्पना आहे. कॅथोलिक नीतिशास्त्र या कल्पनेच्या संदर्भात अज्ञानी आहे. कॅथोलिक नीतित्वानुसार श्रम करणे हा सद्गुण नसून ती एक शिक्षा आहे. परंतु प्रोटेस्टंट विचारसरणीनुसार किंवा नीतितत्वानुसार काम किंवा कार्य ही अशी गोष्ट आहे की माणूस ती स्वतःसाठी करतो. काम हे असे एक साधन आहे
की जे परमेश्वराचा गौरव करते. अशा प्रकारे श्रम किंवा काम या संबंधीचा प्रोटेस्टंटवादी यांचा दृष्टिकोन ही भांडवलशाहीला प्रोटेस्टंटवाद्याकडून मिळाले ही पहिली देणगी होय. 2. व्यावसायिक आचार. प्रोटेस्टंट धर्मातील कॅल्व्हिनवादानुसार सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा आत्मा हा स्वर्ग किंवा नरकात जातो. जर व्यक्ती आपल्या कार्यात किंवा व्यवसायात जास्त प्रमाणात यश प्राप्ती करीत असेल तर त्यावरून असा संकेत मिळतो की त्या व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जाईल. या विश्वासामुळे प्रत्येक व्यक्तीवर असा नैतिक प्रभाव पडतो की आपण आपल्या व्यवसायात अधिकाधिक कठोर श्रम करून यश संपादन करावे अशी भावना लोकात निर्माण झाली. प्रोटेस्टंट विचारानुसार चर्चमध्ये जाऊन किंवा तीर्थयात्रा करून मुक्ती मिळत नाही. व्यक्तीला आपला व्यवसाय योग्य पद्धतीने करूनच मुक्ती मिळवता येते. या व्यावसायिक आचारामुळे लोकात आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा निर्माण होऊन ते अधिक उत्साहाने काम करू लागले. खऱ्या अर्थाने कामातून मोक्षप्राप्ती होत असल्याने प्रत्येक मनुष्याने आपल्या व्यवसाय क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करावे हा संदेश कॅल्व्हिन विचारप्रणालीने दिला. तो भांडवलशाही प्रवृत्तीला पोषक आहे. ही प्रोटेस्टंट विचार प्रणालीची भांडवलशाहीला मिळालेली दुसरी देणगी होय. 3. कर्जावरील व्याजाला मान्यता. प्रोटेस्टंटवादी विचारप्रणालींचे भांडवलशाही विचाराला मिळालेली तिसरी देणगी ही की विचारप्रणालीने दिलेल्या कर्जावर व्याज घेण्यास परवानगी दिली. बेंजामिन फ्रँकलिन या विचारवंताने एक तत्व प्रतिपादन केले. ते म्हणाले, पैशाने पैसा वाढतो, मनी ग्रोज मनी. या म्हणीचा स्पष्ट अर्थ असा की आपण व्याज व नफा मिळवण्याच्या उद्देशानेच आपल्या पैशाची गुंतवणूक करावी. यात अनैतिक असे काहीच नाही. प्रोटेस्टंट पंथीयांची ही विचारसरणी भांडवलशाहीच्या विकासासाठी नक्कीच पोषक होती. याउलट कर्जावर व्याज आकारणे हे कॅथॉलिक पंथीयांना मान्य नव्हते. परंतु इसवी सन 1545 साली कॅल्व्हिन याने प्रथम रुपयाला 1 प्रमाणे कर्जावर व्याज आकारण्याला धार्मिक परवानगी दिली. त्यामुळे आता उघडपणे लोक व्याजाने पैसे कर्जाऊ देऊ लागलेत. त्यामुळे भांडवल जमा होऊ लागले. कर्ज काढणे किंवा व्याज घेणे या गोष्टी आधुनिक भांडवलशाहीच्या विकासाला पूरक ठरल्या. 4. मद्यपानास वाईट मानले. भांडवलशाहीला प्रोटेस्टंटवाद्यांनी दिलेली चौथी देणगी ही की त्यांनी आत्यंतिक मद्यपानास बंदी करून मितपान, थोडी दारू पिणे करणाऱ्या व्यक्तीची स्तुती करावयास सुरुवात केली. याचा अर्थ थोडक्यात असा की मर्यादित प्रमाणात व्यक्तीने दारू प्यावी पण त्याचा अतिरेक करू नये. या नीतितत्वाचा परिणाम असा की लोकातील आळशीपणा दूर होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. विशेषतः जी माणसे यंत्रावर काम करतात अशा व्यक्तींच्या बाबतीत नियंत्रणाची जरुरी होती व ती प्रोटेस्टंट पंथीयांनी प्रत्यक्षात आणली. माणसाने जर मद्यपानाचा अतिरेक केला तर त्याचा परिणाम त्याला स्वतःला, त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या कार्यक्षेत्राला भोगावे लागतात. म्हणून प्रोटेस्टंट पंथीयांचे हे नीतितत्व भांडवलशाहीला पूरक ठरले. 5. सतत परिश्रम करणे मानवाचा धर्म. शेवटची आणि 5वी प्रोटेस्टंटवाद्यांनी भांडवलशाहीला दिलेली देणगी ती ही की कॅथॉलिक नीतितत्वाने ज्याप्रमाणे अनेक सुट्ट्या घेण्याच्या तत्वाला अनुकूलता दर्शवली होती त्याप्रमाणे प्रोटेस्टंट पंथीयांनी अनेक सुट्ट्या घेण्याच्या तत्वाला अनुकूलता दर्शवली नव्हती. प्रोटेस्टंट पंथीयांचे काम हीच ईश्वरसेवा हे तत्व होते. भांडवलशाहीला सुद्धा अधिक कामाची व कमी सुट्ट्यांची गरज आहे. प्रोटेस्टंट धर्माने प्रामाणिकतेला अतिशय महत्त्व दिले. प्रोटेस्टंट धर्मातील विचारसरणीनुसार अवतरणामध्ये जी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते अशाच व्यक्तीला परमेश्वराची प्राप्ती होते. अवतरण पूर्ण. या विचारसरणीमुळे लोक अधिक प्रामाणिकपणे काम करू लागले. अशा प्रकारे प्रोटेस्टंट धर्मातील नैतिक आचार हा आधुनिक भांडवलशाहीच्या विकासाकरता कसा कारणीभूत ठरला याची कारणे किंवा पुरावे वेबरने प्रस्तुत केली आहेत. प्रश्न 22. भांडवलशाहीच्या विकासाचे आधार सांगा. उत्तर. मॅक्स वेबरने ऐतिहासिक आधार आणि सांख्यिकीय आधारावर प्रोटेस्टंट धर्मातील नैतिक आचारांचे भांडवलशाहीच्या विकासाकरता महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन केले आहे. 1. ऐतिहासिक आधार. मॅक्स वेबरच्या मते
युरोपातील धार्मिक सुधारणानंतर अशाच देशात आर्थिक विकास घडून आला की ज्या देशात प्रोटेस्टंट धर्माचे अनुयायी होते. उदाहरणार्थ हॉलंड, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशात भांडवलशाहीचा विकास झाला कारण या देशात प्रोटेस्टंट धर्माचे लोक होते. प्रोटेस्टंट धर्म आपल्या अनुयायांना भांडवलशाही व्यवस्थेच्या दृष्टीने आर्थिक नैतिकता शिकवतो. प्रोटेस्टंट धर्माचा सार हा व्यक्तीच्या सवयी आणि कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये संचार करतो, ज्यामुळे व्यक्ती आधुनिक भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य करते. 2. सांख्यिकीय आधार. मॅक्स वेबर सांख्यिकीय आधारावर हे स्पष्ट करतो की जर्मनीमध्ये प्रोटेस्टंट धर्माचे अनुयायी कॅथोलिक धर्माच्या लोकांपेक्षा अधिक संपन्न आहेत. प्रोटेस्टंट धर्मांच्या लोकांजवळ अधिक प्रमाणात साधनसामुग्री आहे. प्रोटेस्टंट धर्माच्या लोकांची मुले फार मोठ्या प्रमाणात व्यावहारिक शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतात, तर अन्य धर्माच्या लोकांची मुले मात्र फारच कमी प्रमाणात अशा शाळेत प्रवेश करतात. प्रश्न 23. भांडवलदारांचे परात्मीकरण टीप लिहा. उत्तर. भांडवलशाही पद्धतीतील परात्मतेचा विचार करताना मार्क्सने कामगारात निर्माण होणाऱ्या परात्मतेसोबतच भांडवलदारातही परात्मता निर्माण होते असे म्हटले आहे. भांडवलशाही पद्धतीत कामगारात श्रमाविषयी परात्मता निर्माण होते, त्याचप्रमाणे भांडवलदारातही परात्मता निर्माण होते. भांडवलदाराला भरपूर नफा मिळतो, परंतु त्या नफ्याचा संपूर्ण उपयोग घेऊ शकत नाही, तर त्याला मिळालेला नफा पुन्हा आपल्या उद्योगात गुंतवावा लागतो व पुन्हा नफ्याची वाट पाहावी लागते. तसेच भांडवलशाहीत भांडवलदाराला कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे याचे स्वातंत्र्य राहत नाही, तर बाजारात ज्या वस्तूला मागणी असेल त्याच वस्तूचे त्याला उत्पादन करावे लागते. एक प्रकारे भांडवलदारातही परात्मता निर्माण झालेली दिसून येते. अशा प्रकारे भांडवलशाही पद्धतीत कामगारांच्या संदर्भात परात्मता निर्माण होण्याची कारणे म्हणून उपरोक्त कारणांचा उल्लेख केला जातो. या विवेचनावरून परात्मतेसाठी भांडवलशाही व भांडवलशाहीवर आधारित असलेली उत्पादन पद्धती या दोन्ही कारणीभूत आहेत हे स्पष्ट होते. प्रश्न 24. भांडवलशाहीतील परात्मता टीप लिहा. उत्तर. मार्क्सने परात्मतेची संकल्पना भांडवलशाही व भांडवलशाही पद्धतीवर आधारलेली उत्पादन पद्धती या संदर्भातच मांडले आहे. मार्क्सच्या मते व्यक्ती जेव्हा वस्तूंची निर्मिती स्वतःच्या कुटुंबात स्वतःच्या हाताने करीत होता तेव्हा त्याच्यात परात्मतेची निर्मिती झाली नव्हती, परंतु जेव्हापासून भांडवलशाही उत्पादन पद्धती उदयास आली आणि वस्तूंची निर्मिती कारखान्यात यंत्रावर केली जाऊ लागली तेव्हापासूनच परात्मतेची निर्मिती झाली. कारखान्याच्या व यंत्राच्या निर्मितीनंतर व्यक्ती कारखान्यात एक कामगार म्हणूनच काम करू लागला. कामगाराला त्याच्या कामाच्या मोबदला वेतनाच्या स्वरूपात मिळू लागला. त्यामुळेच त्याच्या कामात यांत्रिकपणा आला व वस्तूच्या निर्मितीच्या आनंदापासून आणि वस्तू निर्मितीच्या समाधानापासून तो पारखा व्हायला लागला. कारखान्यात काम करताना व्यक्तीला आपल्या कामाविषयी आपुलकी राहिली नाही. श्रमविभाजन, विशेषीकरण यासारख्या गोष्टींमुळेच कामगार श्रमापासून मिळणारे समाधान आणि आनंदापासून दूर जाणे म्हणजेच मार्क्सच्या मते परात्मता होय. भांडवलशाही उत्पादन पद्धतीत कामगार केवळ उदरनिर्वाह करण्यासाठी कारखान्यात काम करू लागला व श्रमाच्या खऱ्या आनंदापासून परावृत्त झाला. म्हणून भांडवलशाही उत्पादन पद्धतीत परात्मता अधिक प्रमाणात निर्माण होते असे मार्क्स म्हणतो. अशा प्रकारे श्रमिकांचे श्रमापासून व श्रमापासून मिळणाऱ्या आनंद व समाधानापासून दूर जाणे म्हणजेच भांडवलशाही उत्पादन पद्धतीतील श्रमिकांची परात्मता होय आणि हाच मार्क्सचा परात्मतेचा सिद्धांत होय. प्रश्न 25. परात्मता संकल्पनेचा अर्थ सांगा. उत्तर. कोझरच्या मते रुसोच्या विषमतेची कारणे या ग्रंथात परात्मता या संकल्पनेचा सविस्तर विचार आढळतो. रुसो असे म्हणतो की निसर्गानेच मानवामध्ये समता निर्माण केली व विषमता ही मानवाने निर्माण केली. मानवाच्या या नैसर्गिक अधःपतनास परात्मता असे म्हणतात आणि नैसर्गिक अधःपतनास समाजच जबाबदार आहे असे रुसो म्हणतो. मार्क्स आपल्या डास कॅपिटल या ग्रंथात भांडवलशाहीत मानवाने स्वतःच्या श्रमाकरता ताबा हरवल्यामुळे
मानवाचे आत्मिक अधःपतन झाले. उदाहरणार्थ, भांडवलशाहीमुळे मानव गुलाम झाला, त्याच्या आत्मशक्तीचे यांत्रिकीकरण झाले आणि त्याचे व्यक्तिमत्व विच्छिन्न झाले. मानव हा यंत्राचाच एक भाग बनला. त्यामुळे श्रमपद्धतीमधील बौद्धिक आकर्षण नष्ट झाले. त्यामुळेच मानवाचे अधःपतन किंवा परात्मता निर्माण झाली. उपरोक्त कामगारांच्या अवस्थेसंबंधीचे मार्क्सचे विचार लक्षात घेतले तर मनुष्याची परात्मता ही त्याच्या मनाची एक मानसिक अवस्था आहे हे स्पष्ट होते. मनुष्याच्या या मानसिक अवस्थेलाच परात्मता असे संबोधिले जाते. जेव्हा मनुष्याचे मन हे आपलेपणाला विसरून जाते व बाह्य आणि परक्या गोष्टींना इतके शरण येते की ते परत्व मनुष्याच्या मनाला ग्रासून टाकते. या परत्वालाच सर्वस्व मानण्याची वृत्ती म्हणजेच परात्मता होय. ही मनुष्याच्या मनाची मानसिक अवस्था असली तरी समाजशास्त्र व अन्य सामाजिक शास्त्रात परात्मता ही संज्ञा विशिष्ट परिस्थितीचे निर्देशन करणारी संज्ञा या अर्थानेच वापरली जाते. कारण कोणत्या घटना किंवा कोणती परिस्थिती मनुष्याला बनवते याचा अभ्यास करणे हेच या शास्त्राचे कार्य आहे. जर परात्मतेचा अर्थ मनुष्याच्या मनाशी संबंधित आहे किंवा मानसिक स्वरूपाचा आहे असे आपण समजले तर परात्मता हा केवळ मानसशास्त्राचाच अभ्यासाचा विषय होईल. मनुष्याच्या परात्मतेचा अभ्यास आपण समाजशास्त्रात करीत आहोत. म्हणून समाजशास्त्रीय दृष्ट्या परात्मता या संज्ञेचा अर्थ पुढील प्रमाणे सांगता येईल. अवतरणामध्ये परात्मता म्हणजे अशी स्थिती किंवा परिस्थिती की ज्यात मनुष्याचे स्वतः निर्माण केलेल्या प्रवाहाचे फोर्सेसचे त्याच्यावर नियंत्रण असते व मनुष्याने स्वतः निर्माण केलेले म्हणजे मानवनिर्मित प्रवाह मानवासमोर बाह्य परकीय शक्ती म्हणून उभे राहतात. अवतरण पूर्ण. भांडवलशाही समाजातील धर्म, राज्य, राजकीय, अर्थव्यवस्था या सर्व महत्त्वपूर्ण संस्थांची क्षेत्रे परात्मतेच्या स्थितीने ग्रस्त झालेली आहेत असे मार्क्स म्हणतो. परात्मतेच्या परिस्थितीचे विभिन्न पैलू परस्परावलंबी आहेत. उदाहरणार्थ, धार्मिक परात्मता मानवाच्या मानसिक जीवनात जाणीव निर्माण करते. आर्थिक परात्मता ही मानवाच्या मानसिक व दैनिक क्रियांमध्ये प्रवेश करते. या आर्थिक परात्मतेमुळेच मानवाच्या मानसिक व बाह्य जीवनावर प्रभाव पडतो आणि आर्थिक परात्मता परिस्थिती हीच मानवाचे वास्तविक जीवन बनते. कोझर मार्क्सच्या आर्थिक परात्मताबाबत असे म्हणतो की अवतरणामध्ये मनुष्य स्वतःबाबत व स्वतःच ठरविलेल्या उद्दिष्टांबाबत आस्थाशून्य बनतो. तसेच वस्तुनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत व सहकार्यांबाबत मनुष्य आधारशून्य बनतो किंवा यांत्रिक होत जातो. अवतरण पूर्ण. समाजाच्या भांडवलशाही अवस्थेचे विश्लेषण करीत असताना मी पण किंवा स्वतः किंवा मनुष्यता हरवून बसलेली व भांबावलेली मानवजात निर्माण झाली आहे याची जाणीव मार्क्सला झाली. या जाणीवेतूनच मार्क्सने समाज परिवर्तनाचे प्रमेय म्हणजेच परात्मतेचे तत्व मांडले आहे. समाज परिवर्तनाचे विवेचन करणाऱ्या मार्क्सच्या सर्व वैचारिक योगदानाचे केंद्र परात्मता आहे असे कोझरने म्हटले. थोडक्यात औद्योगिक समाजातून मानवाची मानव म्हणून किंमत राहिली नाही, तसेच पूर्ण मानवाचे आंशिक मानवात रूपांतर होत आहे असे मार्क्सच्या निदर्शनास आले. मानवाच्या या अवस्थेचे निर्देशन करण्यासाठीच त्याने प्रश्न 26. भांडवलशाहीच्या पतनात कार्ल मार्क्स आणि शुम्पीटर यांच्या विचारातील फरक सांगा, किंवा भांडवलशाहीच्या विघटनासंबंधी शुम्पीटर आणि कार्ल मार्क्स यांचा विचार स्पष्ट करा. उत्तर: विकासाच्या प्रक्रियेत भांडवलशाहीचे अस्तित्व काय राहील हा प्रश्न शुम्पीटर यांनाही होता. त्यांच्यामध्ये ही रचना ज्या संस्थेवर आधारित आहे त्यांनाच भांडवलशाहीच्या विकासामुळे हादरे बनतात. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत ही रचना टिकणे कठीण होते. अंततः समाजवाद येण्याची शक्यता असते. वास्तविक शुम्पीटर समाजवादी नव्हते, पण त्यांच्या तटस्थ अभ्यस्त दृष्टीला भांडवलशाहीचे विघटन अपरिहार्य दिसले. आश्चर्य म्हणजे त्यांना मार्क्सप्रमाणे भांडवलशाहीच्या विनाशाची मुळे आर्थिक घटकांमध्ये जाणवली नाहीत. उलट आर्थिकेतर बाजूंचा हा परिणाम असेल हे त्यांचे मत होते. या बाजूमुळे भांडवलशाहीच्या जागी नवीन रचना अस्तित्वात येईल.
मग तिला समाजवाद हे नाव द्यायचे की दुसरे काही नाव द्यायचे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न राहील. शुम्पीटर यांची वरील निष्कर्षाचे समर्थन पुढील आधारावर केले आहे. शुम्पीटर यांनी वरील निष्कर्षाचे समर्थन पुढील आधारावर केले आहे. संघटन कार्याचा ऱ्हास. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत नाविन्य आणण्याचे काम नवप्रवर्तक करीत असतो. नवीन शोधांचा वापर केल्यामुळे सुरुवातीला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो, परंतु कालांतराने नवप्रवर्तनातील नाविन्य संपते. प्रगतीसाठी करावी लागणारी कार्ये विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता यांत्रिकपणे होत जातात. म्हणजेच नवप्रवर्तकांची भूमिका संपुष्टात येते व त्यांची जागा उच्च प्रशिक्षित नोकरशाही घेतो. त्यामुळे संघटकांना काहीच कार्य न उरल्यामुळे संघटन कार्याचा ऱ्हास होतो. संस्थात्मक रचनेचा ऱ्हास. संघटन कार्याच्या ऱ्हासामुळे भांडवलशाहीच्या आधारभूत चौकटीला तडे जातात. उद्योगांच्या मालकांचे वेगळेपण संपून ते कार्य पगारदार व्यवस्थापक करतात. विशाल कंपन्यांची वाढ होताना ही प्रवृत्ती प्रकर्षाने दिसते. परिणामतः करार स्वातंत्र्य आणि खाजगी मालमत्ता या भांडवलशाहीच्या मुख्य घटकांना काहीच अर्थ उरत नाही. पगारी व्यवस्थापक वर्ग केवळ कर्मचारी म्हणून काम करतो, तर शेअरहोल्डर्स हे प्रत्यक्ष व्यवस्थापनापासून अलिप्तच असतात. मालकांची जागा या दोघांनी घेतल्यामुळे भांडवलशाही रचनेची मूलभूत तत्वे निरर्थक ठरतात. राजकीय समर्थकांचा ऱ्हास. ऐतिहासिकदृष्ट्या असे दिसून येते की सुरुवातीच्या राजेशाहीला व्यापारी उद्योगपती वर्गाचे समर्थन होते. पुढे हेच वर्ग प्रबळ ठरले व राजसत्ता दुर्बळ ठरली. पण व्यापारी व उद्योगपती राज्य करण्यास समर्थ नव्हते, कारण ते प्रत्येक ठिकाणी तर्काचा निष्कर्ष लावून नफा तोट्यांचे अंदाज करीत असत. ही वृत्ती आर्थिक क्षेत्रातून समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पसरली. त्यामुळे भांडवलशाहीला समर्थन देणाऱ्या राजकीय रचनेचा अंत दिसून आला. बुद्धिमंतांचा विरोध. जेव्हा देशातील सामाजिक रचनेला विरोध सुरू होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने विनाश किंवा विघटनाचा प्रारंभ होतो. हा विरोध बुद्धिवंतांकडून केला जातो. समाजातील वर्ग, घटना, संस्था या सर्वांवर ते टीकेची झोड उठवितात आणि गंमत अशी की त्यासाठी दिलेले स्वातंत्र्य हे भांडवलशाहीचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे विकासाच्या काळात सुशिक्षितांचा असंतुष्ट वर्ग वाढत गेल्याने बुद्धिवंतांच्या संख्येत भर पडून रचनेवरील टीका धारधार बनत जाते. श्रमिकांची चळवळ याच वर्गाच्या हाती जाते व तिच्या माध्यमातून सामाजिक रचनेविरुद्ध असंतोष करण्याचे कार्य हा वर्ग करतो. भांडवलशाहीच्या विनाशाचे बी तिच्या विकासातच आहे. या प्रगतीतून निर्माण होणारे घटक तिला नष्ट करतात व जुन्या रचनेची जागा नवीन रचना घेते. कंसामध्ये ए सोशलिस्ट फॉर्म ऑफ सोसायटी inevitably emerges from an inevitable decomposition of capitalist society. शुम्पीटर. प्रश्न 27. भांडवलशाही संबंधी मार्क्सच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करा, किंवा मार्क्सची संपूर्ण विचारसरणी भांडवलशाहीच्या विरुद्ध आहे चर्चा करा, किंवा मार्क्सने भांडवलशाही व्यवस्थेवर केलेल्या टीकेचा समीक्षणात्मक आढावा घ्या, किंवा मार्क्सची भांडवलशाहीची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर 1. प्रस्तावना. हे अगदी सत्य आहे की मार्क्सची संपूर्ण विचारसरणी भांडवलशाहीच्या विरुद्ध आहे. मार्क्सच्या मते भांडवलशाही समाज हा मनुष्याद्वारा शोषण करणारा समाज आहे. श्रीमंताला अधिक श्रीमंत व गरिबाला अधिक गरीब बनवणारा समाज म्हणजे भांडवलशाही समाज होय. मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजाची निर्मिती कामगारांचे रक्त व घाम पिऊनच होत असते. भांडवलवाद श्रमिकांच्या श्रमावरच टिकून राहतो आणि श्रमिकांच्या अज्ञानतेचा व असंघटितपणाचा फायदा घेऊनच जिवंत राहतो. मार्क्सच्या मते भांडवलशाही समाज ज्या ताटात खातो त्या ताटाला छिद्र करणारा समाज आहे. भांडवलशाही समाज खऱ्या अर्थाने श्रमिकांच्या श्रमावरच टिकून आहे, परंतु भांडवलशाहीतच श्रमिकांचे अधिक शोषण केले जाते. यामुळेच एक दिवस भांडवलशाहीच्या अंतर्गत असलेल्या अशा दोषांमुळेच हा समाज संपुष्टात येईल असा मार्क्सला विश्वास होता. थोडक्यात मार्क्सच्या मते व्यक्तीचे व्यक्तीद्वारा शोषण करणारी पद्धती म्हणजे भांडवलशाही पद्धती होय. 2. भांडवलशाहीचा अर्थ. सरंजामदारी पद्धतीचा झालेला शेवट म्हणजे
भांडवलदारी व्यवस्थेची निर्मिती होय. सरंजामशाही पद्धतीत उत्पादनाच्या साधनात व पद्धतीत परिवर्तन होऊन भांडवलशाही पद्धती अस्तित्वात आली. सरंजामशाही उत्पादनाचे साधन म्हणून शेतीत विशेष यंत्राद्वारा उत्पादन कार्य संपन्न होऊ लागले. म्हणजेच यंत्राच्या शोधानंतर यंत्र व यंत्राद्वारे चालणारे कारखाने उत्पादनाचे प्रमुख साधन ठरले. उत्पादनाच्या या साधनावर त्याच लोकांचा अधिकार होता ज्यांच्याजवळ मोठमोठी व महागडी यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी व कारखान्याची स्थापना करण्यासाठी विपुल पैसा होता. यावरून पैसा म्हणजे भांडवल व जिथे भांडवलावर संपूर्ण सामाजिक व्यवस्था आधारित असते अशा व्यवस्थेला भांडवलशाही व्यवस्था असे म्हटले जाते. मार्क्सने भांडवलशाहीवर आपले विचार व्यक्त करताना भांडवलशाहीचा अर्थ स्पष्ट केला. मार्क्सच्या मते भांडवलशाहीची अनेक बाह्यरूपे आपणास दिसून येतात, जसे यंत्रे, कच्चा माल, कारखाने इत्यादी ही सर्व भांडवलशाहीची रूपे आहेत. उत्पादनासाठी जी मजुरी पैशाच्या स्वरूपात द्यावी लागते ते सुद्धा भांडवलच असते. परंतु अशी प्रत्येक बाब भांडवल म्हणविली जात नाही. आर्थिक दृष्टीने जेव्हा संपत्तीचा उपयोग मूल्य निर्माण करण्यासाठी केला जातो आणि वस्तूंचे उत्पादन करताना जेव्हा ती अतिरिक्त मूल्य निर्माण करण्यासाठी उत्पादित केली जाते अशा उत्पादन व्यवस्थेत मार्क्सने भांडवलशाही उत्पादन पद्धती असे म्हटले आहे. 3. भांडवलशाहीचे स्वरूप. मार्क्स भांडवलशाही संबंधी आपले विचार व्यक्त करताना भांडवलशाहीचे स्वरूपही स्पष्ट करतो. मार्क्सच्या मते भांडवलशाही समाजातील व्यक्तीचे उत्पादनाच्या साधनांच्या निर्मितीबरोबरच 2 वर्गात विभाजन होते. पहिला वर्ग अशा अल्पसंख्याक व्यक्तींचा असतो ज्यांच्या उत्पादनाच्या साधनांवर संपूर्ण अधिकार असतो. अशा वर्गाला मार्क्सने भांडवलदारांचा वर्ग असे म्हटले आहे. आणि दुसरा वर्ग समाजातील बहुसंख्य श्रमिकांचा वर्ग असतो ज्यांच्याजवळ कोणतेही धन किंवा उदरनिर्वाहाचे श्रमाशिवाय कोणतेही साधन नसते. अशा वर्गाला मार्क्सने श्रमिकांचा वर्ग किंवा कामगारांचा वर्ग असे म्हटले आहे. कामगारांचा वर्ग आपल्या उदरनिर्वाहासाठी भांडवलदाराला आपले श्रम विकतो व या श्रमाच्या मोबदल्यात उदरनिर्वाहापुरते वेतन प्राप्त करतो. श्रमिकांचे वेतन किती असावे हे मात्र भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदारच ठरवितो. भांडवलदार वर्ग श्रमिकांची कमजोरी ओळखून त्या आधारेच आपला स्वार्थ साधत असतो. भांडवलदाराला हे माहिती असते की श्रमिक वर्ग आपल्या श्रमांचा भविष्यासाठी संचय करून ठेवत नाही आणि संघटित होऊन आपल्या वेतनासाठी आपल्यासोबत संघर्षही करू शकत नाही. म्हणून भांडवलदार वर्ग श्रमिकांकडून अधिकाधिक श्रम करून घेतात व त्या मोबदल्यात त्यांना अल्पसा मोबदला देतात. भांडवलशाही पद्धतीत एक मजूर आपल्या श्रमाचे जेवढे अतिरिक्त मूल्य निर्माण करतो त्यातील योग्य वाटा मजुराला मिळत नाही, तर त्यातील अल्पसा भाग श्रमिकाला दिला जातो व बाकीचा जास्तीत जास्त हिस्सा भांडवलदार आपल्या तिजोरीत भरतो. अशा प्रकारे भांडवलशाहीत भांडवलदारांकडून मजुरांचे अधिकाधिक शोषण केले जाते. म्हणून मार्क्स या व्यवस्थेला व्यक्तींचे व्यक्तीद्वारा शोषण करण्याची पद्धती असे म्हणतो. भांडवलशाही समाज व्यवस्थेचा परिणाम हा होतो की अधिकाधिक संपत्ती भांडवलदारांच्या तिजोरीत जमा होते. म्हणून श्रीमंत अधिक श्रीमंत बनतात आणि जे मजूर आपल्या श्रमाने धनाची निर्मिती करतात ते लोक अधिकाधिक गरीब होत जातात. थोडक्यात मार्क्सच्या मते गरीबाला अधिक गरीब करणारी व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारी व्यवस्था म्हणजे भांडवलशाही व्यवस्था होय. आधुनिक काळातही भांडवलशाहीचे हेच स्वरूप दिसून येते. 4. भांडवलशाहीचे दोष किंवा भांडवलशाहीवर मार्क्सने केलेली टीका. भांडवलशाहीचे विश्लेषण करताना मार्क्सने भांडवलशाहीचे अनेक दोष सांगितले आहेत. या दोषांच्या आधारेच मार्क्सने भांडवलशाहीच्या व्यवस्थेवर टीका केली आहे. भांडवलशाहीचे दोष खालीलप्रमाणे. 1. यंत्राच्या वापरामुळे बेकारी वाढते. भांडवलशाहीवर टीका करताना मार्क्सने या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा दोष दाखवला आहे, तो म्हणजे कामगारांच्या बेकारीचा. मार्क्सच्या मते भांडवलशाही व्यवस्थेत वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते व हे उत्पादन यंत्राद्वारे केले जाते. यंत्राद्वारे उत्पादन करणे हे भांडवलशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. परंतु उत्पादनासाठी यंत्राचा वापर केल्याने 100 मजुरांचे कार्य एकच यंत्र करते. यंत्र चालवण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीची आवश्यकता असते व बाकीच्या 99 व्यक्ती बेकार होतात. म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेत यंत्राच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे बेकारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते
आणि अशा बेकार व्यक्तींच्या मनात भांडवलशाही व्यवस्थेविषयी असंतोषाची भावना वाढत जाते. 2. अतिरिक्त उत्पादन. भांडवलशाही व्यवस्थेचा दुसरा महत्त्वाचा दोष म्हणजे भांडवलशाहीत उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते व त्यामुळे अति उत्पादनाची अवस्था निर्माण होते व या अति उत्पादनामुळे व्यापारी मंदी येते. या मंदीमुळे बेकारांची संख्या तर वाढतेच, परंतु लहानसाद भांडवलदारांनाही आर्थिक हानी पोचते व ते आपले भांडवल या मंदीत गमावून मजूर वर्गात समाविष्ट होतात. या मंदीमुळे श्रमिकांच्या संख्येत वाढ होते, लहान सहान उद्योगांचे दिवाळे वाजते व संपत्ती अल्पसंख्याक भांडवलदाराच्या हाती जाते. अतिरिक्त उत्पादनामुळे मंदीच्या काळात मजुरांचे वेतन कमी केले जाते. कमी वेतनामुळे मजुरांची श्रमशक्तीसुद्धा कमी होते व ते आपल्या प्राथमिक आवश्यकताही चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत नाही. मजुरांची चाललेली उपासमार त्यांना भांडवलदाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित करते. थोडक्यात अतिरिक्त उत्पादन व त्यामुळे आलेली आर्थिक मंदी हा भांडवलशाहीचा महत्त्वाचा दोष आहे. 3. संपत्तीचे केंद्रीकरण. भांडवलशाहीत केले जाणारे वस्तूंचे उत्पादन अतिरिक्त मूल्यांच्या निर्मितीसाठी केले जाते. म्हणजेच नफा कमविण्याच्या उद्देशाने भांडवलदार वस्तूंचे उत्पादन करतो, परंतु ज्या मजुरांच्या श्रमशक्तीमुळे हे अतिरिक्त मूल्य निर्माण झालेले असते त्या मजुराला मात्र अत्यंत कमी मोबदला दिला जातो. अतिरिक्त मूल्यांचा जास्तीत जास्त भाग भांडवलदारांच्या तिजोरीत जमा होतो. त्यामुळे कोणतेही श्रम न करता भांडवलदारांच्या तिजोरीत अधिकाधिक पैसा जमा होत राहतो. तसेच आर्थिक मंदीच्या काळात लहान भांडवलदारांकडे दिवाळी निघते व अशा लहान लहान भांडवलदारांचे उद्योग व पैसा मोठ्या भांडवलदारांकडे जाऊन काही मोजक्या व्यक्तींकडेच भांडवलाचे म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण होते व समाजातील बहुसंख्य व्यक्ती अशा संपत्तीपासून वंचित असतात. थोडक्यात भांडवलशाही पद्धतीत संपत्तीचे अधिकाधिक केंद्रीकरण होते. 4. वर्गाची व वर्गसंघर्षाची निर्मिती. भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलावर मालकी असणारा भांडवलदारांचा एक वर्ग व केवळ श्रमावर मालकी असणारा आणि भांडवलावर मालकी नसणारा मजुरांचा एक वर्ग असे दोन स्पष्ट वर्ग निर्माण होतात. या दोन्ही वर्गांचे परस्पर हितसंबंध परस्पर विरोधी असतात, म्हणून त्यांच्यात वर्गसंघर्ष घडून येतो. भांडवलशाहीत कमी वेतनात जास्त उत्पादन हे भांडवलदारांचे उद्दिष्ट असते. त्यामुळे तो मजुरांना त्यांच्या श्रमाची मजुरी म्हणून अत्यल्प मोबदला देतो. या मोबदल्यात मजूर आपल्या प्राथमिक गरजाही चांगल्या प्रकारे भागवू शकत नाहीत. म्हणून मजुरांच्या मनात भांडवलदाराविषयी असंतोषाची भावना निर्माण होते. मजूर आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मागण्यासाठी संघटित होतात व संप, मोर्चे, टाळेबंदी इत्यादीद्वारा भांडवलदार वर्गाशी संघर्ष करतात. थोडक्यात वर्गाची निर्मिती व वर्गसंघर्ष भांडवलशाही व्यवस्थेत आढळून येते. 5. मजुरांचे शोषण. मार्क्स असे म्हणतो की उत्पादनाच्या कोणत्याही पद्धतीत मजुरांचे शोषण केले जाते, तथापि भांडवलशाही व्यवस्थेत मजुरांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले जाते. वास्तविकतः भांडवलशाहीत संपत्ती म्हणजे अतिरिक्त मूल्यांची निर्मिती मजूरच करतो, परंतु या अतिरिक्त मूल्यांपैकी अल्पसा भाग मजुराला दिला जातो व अधिकाधिक भाग भांडवलदार स्वतः गिळंकृत करतो. तसेच भांडवलशाही व्यवस्थेत मजुरांची मजुरी किती असावी हे स्वतः भांडवलदारच ठरवितो. त्यामुळे मजुरांना अत्यल्प वेतन दिले जाते. कमी वेतनात अधिकाधिक तास मजुरांकडून काम करून घेतले जाते. तसेच मजुरांना कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. थोडक्यात भांडवलशाही व्यवस्थेत मजुरांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. 6. असंख्य आंतरिक विरोध. भांडवलशाहीतील वरील मुख्य दोषांबरोबरच या व्यवस्थेत असंख्य आंतरिक विरोध निर्माण झालेले असतात असे मार्क्स म्हणतो. मार्क्स म्हणतो की भांडवलशाही व्यवस्थेत असे आंतरिक विरोध असतात ज्यांच्या परिणामी भांडवलदारांच्या विरुद्ध मजूर वर्ग संघटित होतो व संघर्षाच्या द्वारे ही संपूर्ण व्यवस्थाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे भांडवलशाही व्यवस्थेची वाटचाल लहान स्वरूपात सुरू होऊन मोठ्या प्रमाणातील संघटनांमुळे समाप्त होते. भांडवलशाहीची सुरुवात श्रमिकांच्या शोषणाने होते, परंतु भांडवलशाहीचा अंत भांडवलदारांच्या विनाशानेच होतो असे मार्क्स स्पष्टपणे लिहितो. भांडवलशाही व्यवस्थेवर टीका करताना मार्क्स म्हणतो की भांडवलशाही व्यवस्थेत भांडवल जितके उत्पादन तेवढेच जास्त असते, परंतु भांडवल जितके जास्त तितके यंत्रे जास्त व म्हणून
मजुरांची संख्या कमी होते व भांडवलशाही पद्धतीचा हाच दुष्परिणाम असतो. भांडवलशाहीत उत्पादन मोठ्या प्रमाणात होते म्हणून उत्पादनाच्या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होते. त्यामुळे मूठभर लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होऊन गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. भांडवलशाहीत विशिष्ट क्षेत्रात उद्योगांचे केंद्रीकरण होते. या उद्योगात मजुरांचे शोषण मोठ्या प्रमाणात होते व यामुळे मजूर वर्ग संघटित होऊन संघर्षासाठी सिद्ध होतो. भांडवलशाही व्यवस्थेत उत्पादनाच्या विक्रीसाठी जागतिक बाजारपेठांचा शोध घेतला जातो व त्यामुळे शोषणही जागतिक पातळीवर वाढते व एवढेच नव्हे तर राष्ट्रात संघर्षही घडून येतात. भांडवलशाहीमुळेच कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय बनते व त्यांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागतो. थोडक्यात मार्क्सच्या मते भांडवलशाही पद्धती ही व्यक्तीचे व्यक्तीद्वारा शोषण करण्याची पद्धती आहे. 5. भांडवलशाहीचे भविष्यातील स्वरूप. भांडवलशाही व्यवस्थेविषयी विचार मांडताना व भांडवलशाहीवर टीका करताना मार्क्सने भांडवलशाहीचे भविष्यातील स्वरूपही निश्चित केले होते. त्याच्या मते भांडवलशाही पद्धतीत मजुरांचे अधिकाधिक शोषण केले जाते. मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. म्हणून या शोषणाविरुद्ध जगातील सर्व मजूर संघटना एकत्र येऊन भांडवलदारांविरुद्ध संघर्ष करतील व भांडवलशाही पद्धती नष्ट करतील आणि भांडवलशाहीच्या विनाशानंतर एक व्यवस्था निर्माण होईल, ज्याला मार्क्सने साम्यवादी व्यवस्था असे म्हटले आहे. भांडवलशाही व्यवस्थेच्या विनाशानंतर अस्तित्वात आलेल्या साम्यवादी व्यवस्थेत खऱ्या अर्थाने समाजवादी असेल. उत्पादनाची सर्व साधने मजुरांच्या मालकीची असतील. उत्पादनापासून मिळणाऱ्या अतिरिक्त मूल्यांवरही कामगारांचा अधिकार राहील. साम्यवादाच्या व्यवस्थेत श्रमिकांच्या कामाच्या स्वरूपावरून त्याचा मोबदला निश्चित केला जाणार नाही, तर त्याच्या आवश्यकता विचारात घेऊन त्याला योग्य मोबदला दिला जाईल. या व्यवस्थेत कोणतेही वर्ग असणार नाहीत व वर्गसंघर्षही असणार नाहीत, तर भांडवलशाहीच्या विनाशानंतर खऱ्या अर्थाने कामगारांची हुकुमशाही किंवा साम्यवादाची अवस्था येईल असे मार्क्सने भाकीत वर्तविले आहे. काळाच्या शोधात मार्क्सचे हे भाकीत काही अर्थी खरे ठरले होते. म्हणूनच जगाच्या इतिहासात मार्क्सच्या विचारांना महत्त्व असल्याचे दिसून येते.